अपनी किताब नर्क का स्वर्ग से सांसद संजय राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह पर निशाना साधा है। आज इस किताब का विमोचन मुंबई में किया गया। किताब के कुछ अंश सामने आने के बाद विपक्ष राउत पर हमलावर है। वहीं अब मंत्री प्रताप सरनाईक ने भी किताब को लेकर संजय राउत पर हमला बोला। उन्होंने कहा, संजय राउत की आर्थिक स्थिति खराब है, इसलिए किताब का विमोचन समारोह आयोजित किया गया। प्रकाशन होत आहे, झालेलं अजून नाही। त्यांनी फक्त त्यातल्या काही निवडक गोष्टी त्या बाहेर काढलेल्या आहे, काही टीव्ही चॅनलला दिलेल्या आहेत। नेहमीप्रमाणे जसं सकाळी ते बोलतात त्यानुसार ते चॅनलला दिलेलं आहे। म्हणजे आता आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली आहे, सामन्याची वाचक कमी झालेले आहे। कारण शिवसेनेचा जो मूळ आमचा वाचक होता तो फक्त शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय आणि त्यामुळे संजय राऊतांनी आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असल्या कारणानं त्यांनी हे पुस्तक काढलं आणि हे मार्केटिंगची स्किल आहे त्यांची। ज्या पद्धतीनं ते एक त्यातले काही शब्द किंवा वाक्य किंवा त्यातले जे काही एक पेज हे इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून बाहेर आणतायत। अजून पुस्तक प्रकाशन झालं नाही, मात्र सगळ्या चॅनलला त्या माहिती मात्र पुरेपूर देत आहेत। त्यामुळे ही एक मार्केटिंगची त्यांनी स्ट्रॅटेजी केली होती आणि त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून त्या पुस्तकाचा खप जास्त व्हावा आणि अजून अधिकचे पैसे मिळावे त्यांच्या प्रकाशकाला, म्हणून हे असे उद्योग त्यांनी चालवलेले आहेत। आणि नरकातून स्वर्ग वगैरे हे काय पुस्तकाचं नाव नसू शकतं। अशा प्रकारे जाणीवपूर्वक कुठलं तरी कुतूहल निर्माण होणारं काहीतरी भाष्य करायचं अशी त्यांची सवय आहे, त्यामुळे ते करतायत। त्यांना माझ्या शुभेच्छा।